नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। अगदी सोप्या पद्धतीने हा मसाला खाकरा कसा बनवावा याची आज रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। हा खाकरा चवीला अतिशय छान आणि जवळपास खूप दिवस असा टिकतो। तुम्ही प्रवासासाठी किंवा लहान मुलांसाठी नक्की ट्राय करू शकता। तर खूप चवीला छान आणि अगदी मुलं आवडीने खातात। तर तुम्ही छोट्या ब्रेकसाठीही हा ऑप्शन छान आहे। तर खूप छान पद्धतीने हा खाकरा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप सोपी पद्धत आहे, फार काही अवघड नाही। एक तोडून दाखवते, बघू शकता। तर खूप क्रंची असा हा खाकरा बनतो। तर बघूयात की आपण याच्यासाठी काय काय साहित्य लागतं। छोटा कप मी इथे घेतलेला आहे आणि 3 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे, आपली कणिक घेणार आहे आणि बघू शकता नंतर बेसन घेणार आहे 1 वाटी, त्याच चमचा आणि 1 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। मिक्स पिठांचा वापर केला आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे, हिंग घालून घेतलेला आहे आणि इथे ओवा मी हातावर चोळून घेणार आहे जेणेकरून छान असा वास लागावा याला। कसुरी मेथीचा वापर केलेला आहे इथे मी। तर बघू शकता हा खाकरा खूप दिवस टिकतो आणि नक्की ट्राय करून बघा। कसुरी मेथी ॲड करून घेतलेले आहे, लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला, तिखट कमी जास्त करू शकता। तर हे सर्व कोरडे जिन्नस आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत। जास्त हेल्दी बनावं म्हणून मिक्स पिठांचा वापर केलेला आहे आणि आपल्याला याच्यात पाणी ॲड करत आपल्याला याचा छान डो तयार करून घ्यायचा आहे। अगदी आपण पोळीसाठी कणिक कशी मळतो त्याच पद्धतीने आपल्याला याला जास्तही आपल्याला पातळ किंवा घट्ट करायचं नाही, मध्यम अशा पद्धतीने ही कणिक छान आपली मळून घ्यायची आहे आणि 15 मिनिट याला आपल्याला रेस्ट करायचं आहे। 15 मिनिटानंतर बघू शकता हा जो गोळा आहे याला व्यवस्थित असं एकसारखं करून घेणार आहे। तेलाचा हात लावून घेतलेला आहे थोडा, याचा अर्धा पोर्शन मी काढून ठेवलेला आहे आणि अर्ध्या पार्टमध्ये आपल्याला याला छान छोटे आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, छोटे पेढे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। ज्याप्रमाणे आपण करंज्या तयार करताना छोट्या पेढे तयार करतो तशाच पद्धतीने एकसारखे खाकरे बनावेत म्हणून इथे सुरीच्या साहाय्याने 1 बोटाचं अंतर ठेवून इथे मी छान याला कट देऊन घेत आहे जेणेकरून हे सारखे गोळे तयार व्हावेत। तर बघू शकता आपल्याला हातावरच छान याला गोल करून घ्यायचं आहे। हवं असेल तर तुम्ही तेलाचा हातही याला लावू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत। इतका छोटा आपल्याला पेढा हवा आहे जेणेकरून खाकरा पातळ बनावा आणि याला पिठाचा हात लावत ज्याप्रमाणे आपण पोळी लाटून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला याला सर्व बाजूने सारख्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। कुठेही कमी जास्त लाटायचं नाही जेणेकरून हा खाकरा पातळ बनेल। आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या फ्लेवरचेही तुम्ही खाकरे बनवू शकता, लहान मुलांना नक्की आवडतील। आणि दुसऱ्या बाजूने मी पीठ लावत परत एकदा छान पातळ असं सगळ्या बाजूने सारखं असं लाटून घेणार आहे जेणेकरून हा खाकरा भाजताना अगदी सोपा असा होईल आणि कडक असा छान भाजेल। तर बघू शकता सर्व बाजूने याला छान असं पातळ लाटून घेतलेलं आहे आणि याला मी छान एका प्लॅस्टिकचं झाकण आहे माझ्याकडे, तर त्या झाकणाचा वापर करून मी याला प्रेस करून घेणार आहे। तुमच्याकडे स्टीलच्या डब्याचं झाकण जरी तुम्ही वापरलं तरी हरकत नाही जेणेकरून याचा आकार छान तयार होईल। बघू शकता किती छान असं दिसतं हे। तुम्ही नक्की अशाच पद्धतीने ट्राय करून बघा। याला छान मी रोटी मेकरवर भाजून घेणार आहे। तुम्ही नॉर्मल तव्यावर, पोळीच्या तव्यावर किंवा निर्लेपच्या तव्यावर भाजून घेतलं तरी हरकत नाही। निर्लेपच्या तव्यावर नक्की भाजा कारण जास्त छान होतो त्याच्यावर। तर याला छान मंद याच्यावरच भाजायचं आहे। रोटी मेकरवर अतिशय छान असा हा खाकरा क्रंची असा बनतो। तर छान याला भाजून घ्यायचं आहे, थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला छान असा खमंग असा लागावा। तुम्ही ब्रशचा वापर केला तरी हरकत नाही आणि याला छान प्रेस करत याचं टेम्परेचर कमी जास्त करत मी याला छान भाजून घेणार आहे जेणेकरून हा खाकरा कडक राहावा आणि सर्व बाजूने व्यवस्थितरित्या भाजल्या जावा। तर अशा पद्धतीने हा खाकरा छान आपला भाजलेला आहे
अशाच पद्धतीने मी पातळ असा लाटून घेऊन पुन्हा झाकणाच्या साहाय्याने याची साईड आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून हा दिसायला गोल दिसेल. आणि पहिला जसा भाजून घेतला आहे तसाच दुसराही मी असा भाजून घेणार आहे. तर तुम्ही तव्यावरही अशाच पद्धतीने कपडा घेऊन छान याला शेकून घेऊ शकता. आणि परत एकदा तेलाचं बोट लावून याला छान खमंग असा हा खाकरा मी भाजून घेणार आहे. खूप पटपट असे खाकरे बनतात. तर जवळपास या मिश्रणामध्ये 19 ते 20 असे खाकरे माझे बनलेले आहेत. तर एकदा जर बनवून ठेवले तर नक्कीच भरपूर दिवस हे खाकरे तुम्हाला खाता येतील. प्रवासासाठी तर अतिशय उपयुक्त असा ऑप्शन आहे. आणि अशा पद्धतीने दुसरा खाकराही मी बनवून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व खाकरे बघू शकता. अगदी बाहेरच्यासारखे हे खाकरे विकतच्यासारखे दिसतात. तर वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत बाय.